कि किस्मत बोल उठे, मेहनत इतनी करो कि किस्मत बोल उठे, ले ले बेटा ये तेरा हक है, ले ले बेटा ये तेरा हक है. तो अभी आपके सामने मंथन तुडनकर प्रेझेंटिंग हिअर वन मोटिवेशनल स्टोरी. शेतकऱ्याला आपली गरज नाही असं गायला वाटू लागलं. तेवढ्यात ती पडली. तिकडून राम नावाचा शेतकरी येत होता. त्याने तिला उचललं व आपल्या घरी घेऊन गेला आणि तिचं पालन पोषण केलं. काही दिवसात ती गाय बरी झाली आणि तिने पुन्हा दूध द्यायला लागली आणि तिने एका गोटस वासराला जन्म पण दिला. ही गोष्ट श्यामच्या कानी पडली. श्याम रामच्या घरी आला आणि रामशी झगडू लागला. राम तू मला एक गाय दे. राम म्हणाला नाही. राम मी तुझी तक्रार सरपंचाकडे करेल. राम म्हणाला कर. दुसऱ्या दिवशी सरपंचाने सभा बोलवली. सरपंचाने त्या सभेत म्हटलं आता आपण बघणार आहे गाय कुणाची. त्यासाठी मी एकीकडे रामला एकीकडे श्यामला मदत गायला उभं केलं. आता हे गाय ज्याच्याकडे पण जाईन हे गाय त्याची. तर सरपंचाने गायच्या पाठीवर एक फटका मारला. ती गाय धावत नाही तर पळत रामकडे गेली आणि रामचा हात चाटू लागली. कारण रामने तिचं पालन पोषण केलं, त्यामुळे ते रामकडे गेले. आणि सरपंच म्हणाला राम आता हे गाय तुझी. तात्पर्य आपण लोकांशी चांगलं वागावं, लोक आपल्याशी चांगलं वागतात. धन्यवाद.